नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे आमची गाडी सुटली आणि काय आहे ते आपण बघूया. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाऊसफुल झालेला शो आहे. हा शो या वर्षाचा दुसऱ्यांदा शो प्रोग्राम इथे येतो आहे आणि या शोला आजचा पण बघा ना तुम्ही, तर हाऊसफुल शो झाला आहे. माझ्याबरोबर आपला मसाल्याचा आहे. काय नाव तुझं? नाव रितेश. त्याची फॅमिली सगळे आज सुद्धा कार्यक्रमामध्ये आहे. रितेश आमच्याबरोबर ठेवलेला आहे. हे आमचे दादा. आज गाडी चुकली. हाऊसफुल शो या ग्रामस्थांनी मिळून केलेला आहे. सगळ्या ग्रामस्थांना आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी आहे, त्यांच्यावर आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या गावचे जरा परिचय आणि आपलं नाव. माझं नाव प्रमोद नामदेव घडशी. आम्ही हा जो नियोजन केलेला आहे आमच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता केलेला आहे. आमची ग्रामस्थांची एकजूट ही अतिउत्तम आहे. जिथे जिथे कार्यक्रम असतो तिथे आमच्या ग्रामीण मुंबई या सर्वांनी मिळून आम्ही एकजुटी करून तो कार्यक्रम आम्ही पार पाडत असतो. जिथे आम्ही ग्रामस्थांनी समजा जिथे कार्यक्रमासाठी हाक मारली तर गावावरून सुद्धा मंडळी मुंबईला येते आणि गावी कार्यक्रम असेल तर मुंबईवरून मंडळी गावाला जाते आणि तो कार्यक्रम हाताळला जातो. अशी आमची ग्रामस्थांची एकजूट आहे. बरं, मला सांगा, आजचा जो कार्यक्रम ठेवला आहे तुम्ही, आता गाडी सुटली, तर यासाठी ग्रामस्थांचे लोकांचा जास्त सहभाग आहे की बाहेरच्या लोकांचा सहभाग आहे? ह्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचा पण सहभाग आहे आणि बाहेरच्या लोकांचा सुद्धा सहभाग. आणि त्या बाहेरच्या लोकांना सहभाग करण्यासाठी ग्रामस्थांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत. तिकीट वाटप जो काही आम्ही त्या मंदिराच्या संदर्भात एक नियोजन घेतलाय. तो मंदिराच्या आमच्या ग्रामस्थांचं जो ग्रामदेवतेचं मंदिर आहे त्या मंदिराचं नूतनीकरण नवीन करायचं आहे. त्याच्यासाठी तो आम्ही हा अजेंडा हाती घेतलेला आहे आणि तो आता अजेंडा 25% हातामध्ये पार पाडलेला आहे. थोडा थोडा चालू आहे. मंदिराचं सुद्धा गावाला काम चालू आहे. त्या माध्यमातून हा जो पैसा जमा होईल तो पैसा आम्हाला मंदिरासाठी तिकडे दान करायचा आहे. हा आमचा एक ग्रामस्थांचा मुंबई मंडळाचा नियोजन आहे. तसंच ग्रामस्थांचं पण तोच नियोजन आहे. तुमची संकल्पना अतिशय सुंदर अप्रतिम आहे की एक कार्यक्रमातून लोकांना त्याचा संदेश जाण्यासारखा एक उद्देश सुरू ठेवलात. त्या निमित्तानं तुमच्या मंदिराचं सुद्धा एक हातभार सगळ्या जनतेचा लागावं ही चांगली तुमची संकल्पना आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार भानसे साहेब. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी ग्रामस्थ मंडळ सांगवड यांच्या साहित्य संघ इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने गाडी चुकली नाटकाचं आयोजन केलं आहे. या नाटकाचे लेखक दिग्दर्शक माननीय श्री सुनीलजी माली साहेब. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना खूप काही असं या मुंबई मंडळाने ग्रामस्थ मंडळाने अहोरात्र मेहनत करून हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगावं असं वाटत आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या विभागातील शिक्षक वर्ग वगैरे यांचा एक आदर्श शिक्षक म्हणून या शिक्षक वर्गांचा सुद्धा अजय सर, साबळे सर, डबके सर, साने सर, शिंदे सर असे अनेक शिक्षकांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा एक सत्कार सोहळा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावातील एक भारतीय सैनिक म्हणून आज आमच्या गावाचा विभागाचा ताजा प्रसिद्ध साथ लाभत आहे आणि खूप मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ मंडळ इथं जमले आहेत. मी सर्व ग्रामस्थांचा माझ्या मुंबई मंडळाच्या उपाध्यक्ष नात्याने मी त्यांचं आभार आणि स्वागत मानतो. नमस्कार. आज मराठी साहित्य संघ या ठिकाणी सांगवड या गावातील सर्व ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि सर्वप्रथम हा कार्यक्रम हाती घेण्यामागचं कारण की गावाचा विकास व्हावा, गावाची वृद्धी व्हावी आणि त्यातूनच सांस्कृतिक वारसा जोपासला जावा या उद्देशानं हा कार्यक्रम या मंडळींनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर हे गाव म्हणजे म्हसळा तालुक्यातील अतिशय दुर्गम असणारे गाव, परंतु त्या गावातून सुद्धा अतिशय सुंदर आणि मधुर असे मायाचा आणि प्रेमाचा झरा वाहणारी माणसं त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच माणसांनी
मायेनं आणि प्रेमानं संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या कर्तृत्वानं नावलौकिक मिळवलेलं आहे. त्या ठिकाणी असणारे आमच्यासारखे कर्मचारी शिक्षक वर्ग त्या ठिकाणी जातोय आणि ते प्रेमाने मायेनं आणि आपुलकीनं आम्हाला आपलंसं करून घेत आहेत. अशी सुंदर असणारी ही माणसं, कष्टातून स्वतःचं जीवन समृद्ध करणारी माणसं या ठिकाणी आहेत आणि याचा आम्हाला नेहमीपणे अत्यानंद होत आहे, आनंद होत आहे, अभिमानही वाटत आहे की अशी सर्व मायाळू माणसं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्हाला शैक्षणिक सामाजिक कार्य करण्यामध्ये सदोदित मदत करत आहेत, सहकार्य करत आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आणि आपण घेतलेला जो सांस्कृतिक सामाजिक विकासाचा जो विडा उचलला आहे तो अशाच प्रकारे याही पुढे सतत वाहत राहो अशी परमेश्वर चरणी सदस्य प्रार्थना करतो. आणि परमेश्वराला एकच प्रार्थना करेल की असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला, देवा तुझ्या दयेचा आधार पामराला. अशा प्रकारे या सर्व मंडळाला, ग्रामस्थ मंडळाला मी धन्यवाद देतो आणि यांच्या पुढील कार्याला सदोदित आमच्या सर्व शिक्षक वर्गांच्या वतीने, आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज 7 डिसेंबर 2025 रोजी सांगवड ग्रामस्थ यांनी साहित्य संघ गिरगाव येथे गाडी चुकली आणि हे नाटक आयोजित केलेलं आहे. सदर नाटकाच्या अनुषंगाने त्या परिसरामध्ये जेवढे काही शिक्षक बांधव होते यांचाही सदोदित सत्कार ठेवलेला आहे. तर त्यांचा जो काही मनोदय आहे या कार्यक्रमाच्या वतीने तो पूर्णत्वास जावा अशी आमची शुभेच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार. ग्रामस्थ मंडळ सांगवड यांचे मी मराठी साहित्य संमेलन संघ गिरगाव येथे हार्दिक स्वागत करतो. एका छोट्याशा गावामध्ये इथपर्यंत मुंबईपर्यंत मजल मारणे हे छोट्या छोट्या गोष्टीतून आज ग्रामस्थांनी दाखवून दिलेलं आहे की आम्हीही कुठे कमी नाही आहेत आणि गावाचा विकास करण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण आज देवळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी गाडी चुकली आणि हे 2 अंकी नाटक आज आपण इथे सादर करणार आहोत. आणि या छोट्या छोट्या गोष्टी कुठून कोकणातून आपण मुंबईला कामाला येतो आणि इथून जे आपला प्रपंच चालवतो त्याच्यातून आपल्या गावाच्या शैक्षणिक बाबीकडे कुठेही दुर्लक्ष ग्रामस्थांनी केलेलं नाहीये. गावाचा विकास, पाण्याची जी समस्या असेल, कोकणामध्ये पाण्याच्या समस्येला भरपूर सामोरं जावं लागतं, त्याचं योग्य व्यवस्थापन केलेलं आहे. गावाची मांडणी सुरेख आहे. त्यांनी मध्ये ज्या गल्ली असतील तिथे त्यांनी रस्त्याची सोय केलेली आहे. अशा ह्या ग्रामस्थ मंडळांना आमच्यासारख्या शिक्षकांकडून आम्ही जेव्हा 2005 ला गेलो तेव्हा खूप सोयी सुविधा कमी होत्या, पण त्याच्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या बालकांना, लेकरांना घेऊन आज जे पुढे केलं त्यांना हेच आज आम्हाला हे बीज आहे ते आज इथे दिसतंय. आणि सर्व ग्रामस्थ मंडळ जे नवतरुण मित्र मंडळ असतील, वयोवृद्ध असतील, हुमरे साहेब असतील, गोरिवले साहेब असतील, गडसी साहेब असतील, जी जुनी मंडळी आज नाहीये पण त्यांच्या साथीने आम्ही छोट्याशा शिक्षकांनी हाताशी धरून त्यांनी आम्हाला पुढे आणलं आणि गावाचा खूप मोठा विकास केला. त्याचं मी सतत ऋणी आहे. आणि यूट्यूब चॅनलचे महेश बानसे, जावले गावचे, मंडळ रत्नागिरीचे सुपुत्र यांचं आम्ही सांगवड ग्रामस्थ मंडळाच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करीत आहोत. या गाडीचा हात
नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनापूर्वक स्वागत करतो. आज सांगवड गावाच्या वतीनं मौजे सांगवड गाव या ग्रामस्थांनी मिळून, मुंबईकर ग्रामस्थ मिळून आज एवढा मोठा थाट भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की महिलांनी जो आपली महाराष्ट्राची कोकणची परंपरा जोपासली आहे आणि इकडे मुलांनी सुद्धा आपले फेटे भगवे लावून आपल्या महाराष्ट्राची शान आपले जोपासले आहे. या सर्व सांगवड ग्रामस्थांचे मनापासून आभार, धन्यवाद. आलेल्या सर्व जे आजचा कार्यक्रम गाडी सुटली आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी जेवढे आमंत्रित केले सगळ्यांचे आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं, सांगवड ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे की सांगवड गावाने अशा पद्धतीने हा नियोजन केलेलं आहे. आपला भव्य दिव्य मंदिर बांधण्यासाठी ही संकल्पना योजली आहे. या संकल्पनेला आपल्या सर्वांचा पाठबळ लागलाय, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, बाय बाय. जे लोक मागतात त्यांना देत नाही का तुम्ही? चार वेळा चाय पकडला, फुकट भेटलं का? किती पण द्यायचं काय? मागताय तुम्ही देत नाहीये मला नाही तर बाहेर बनवायला दिली तुझ्यासाठी अहो, स्पेशल नको आहे मला. अरे बघ, रागाने गेलीस तू, काय बघायला. हो की नेऊ व्यवस्थित आम्ही आता सकाळशिवाय गाडलं आहे मुंबईला जायला. नाही मला नाही यायचं. हो आणि जागा येतो पहिला मस्त पैकी चला. तू कोण बोलला? हो मॅडम कोण आहे? तो काका जागा आहे गाडी आधी काय पाणी बघून हो, कसं वाटलं कार्यक्रम? कसं वाटलं कार्यक्रम? आवडलं ना? छान छान छान. हो हो, कसं वाटलं कार्यक्रम? छान होता. छान होतं ना? हो, आवडलं ना सर्वांना? छान. हे बेबी, आवडलं ना कार्यक्रम? आवडलं का नाही? आवडलं. या ठिकाणी मध्यंतर झालेला आहे. मध्यंतरांचा जो कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती कशा पद्धतीने लोकांना आवडली ती आता आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. अशा पद्धतीने सांगोळ ग्रामस्थांनी खूप मोठी एन्जॉय केले. आमच्या गावातल्याने आज खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम ठेवला. खूप चांगला होता, खूप मस्त वाटलं एकदम. खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये खूप लोक आली होती, खूप लोकांनी प्रतिसाद दिला, खूप लोक उत्साहाने बघत होते, चांगले होते. खूप मजा आली. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.
देणगीतून हा मंदिराची इमारत उभी होत आहे. तरी बंधूंनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून वेळेअभावी जास्त काही बोलता येणार नाही. तरी वेळेचं बंधन असल्या कारणाने मी सर्वांचं स्वागत करून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. ग्रामस्थ मंडळ सांगवड यांच्या मंदिर जीर्णोद्धार निमित्त ज्या आजचे कार्यक्रम केलेले आहेत, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, सत्कार मूर्ती तसेच सर्वच व्यासपीठावरील मान्यवर यांचे मी आभार मानतो. आणि वेळेचे बंधन असल्या कारणाने आपण सत्कार समारंभासाठी पुढे जात आहोत. तत्पूर्वी ज्या माहेरवासिनींचा सत्कार करण्यात येणार आहे त्यांनी कृपया मंचाच्या डाव्या साईडला येऊन थांबायचं आहे. तरी सर्वप्रथम आजच्या हे मुलात आमच्या गावचे, सांगवड गावचे सर्वसामान्य आणि कष्टाळू कुटुंबातील मुलगा आहे. आज त्यांनी भारतीय सेनेच्या प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून आज आपले ते व्यासपीठावर आहे. तरी मी त्यांचा सत्कार करण्यासाठी आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद गडसे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे आणि गडसे साहेब यांच्या हस्ते समीर मोरे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावे. धन्यवाद. खरंच आज आमच्या सांगवड गावाचं समीर मोरे यांनी नाव उंचावर केलं आहे, त्यांचे खूप खूप आभार. आणि समीर मोरे यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर चिन्ह देऊन सन्मानित करावे. धन्यवाद सर. त्यानंतर साने गुरुजी बालभवन वाचनालय सुरू केलं आहे, तरी सरांना खरंच धन्यवाद देतो, कारण आपल्या विभागातील मुलांना या वाचनालयाचा कुठेतरी फायदा होत आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी त्यांचा फायदा सर्व मुलांनी घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि सरांचा सत्कार करण्यासाठी मी संदेश घाणेकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यावे आणि सरांना पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावे. त्यानंतर ठाकरोली शाळेवर आमच्या मंडळाचे मानुष्य कुठे असलेले छोट्या मंचावर आहे आपल्याला विनंती आहे. त्यानंतर जनार्दन उमाजी सांगवड शाळेचे कोणतेही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये, विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन खूप प्रभावी असे आमचे ईश्वर तपासणी जिगर गुरु यांना मंचावर आमंत्रित असते. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सरांचा सन्मान करावा. तसेच आपले कामाने गावचे सुपुत्र, आपल्या कुणबी समाजाचे बांधव ज्यांनी आपल्या विभागाचे नाव उज्ज्वल केलेले असे आदरणीय प्रशांत तिलकर सर यांना मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देत आहोत. तरी त्यांनी पुढे मंचाच्या पुढे यायचे आहे. त्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष सचिन एले हे करतील. तरी सचिन एले आणि सरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावे. संदीप ढोबळे कुठे असतील त्यांनी मंचावर यायचे आहे. त्यानंतर आपल्या चिपळूण गावचे दिलीप धोडू शिंदे सर यांना सुद्धा आमच्या ग्रामस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करत आहोत. तरी त्यांनी सुद्धा मंचाच्या पुढे यावे आणि त्यांचे सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष सदस्य आकाश मोरे करतील.
सरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावे. अध्यक्ष अनिलजी मांडे साहेब तसेच सचिव राजूजी धाडवे साहेब आम्ही सचिव सदानंद नागरे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक सल्लागार आमच्याकडून करण्यात यावे तरी स्वीकारावा. त्यानंतर आमच्या शाळेवर कार्यरत असलेले शेख सर यांना मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो संतोष गोरुले यांना की त्यांनी शेख सरांना पुष्पगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावे. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे हो बसा 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 बसा. हो, कसा वाटला कार्यक्रम? कार्यक्रम भारी वाटला, मस्त एकदम. हो, कसा वाटला कार्यक्रम? हा, कसा वाटला कार्यक्रम? तर मित्रांनो, आता माडी सरांचं स्वागत होतं या ठिकाणी. समोर बघू शकता. माळी साहेबांचा की कांबळे साहेबांचा सत्कार करावा. आग्रे मुख्य सत्कार समारंभ होता. आता कार्यक्रमासाठी आजच्या एक सुंदरसे म्हणून माहेर वस्तूचा सत्कार समारंभ करण्याचं आयोजन होतं. तरी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माहेर वस्ती यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि अनुभवाने सुंदरसे आहे की माहेर वस्तीचा सत्कार आम्हाला एक छोटासा सत्कार करण्याचा भाग्य लागलं. त्यांना सर्व माहेर वस्तींना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो आमचे घरशी सर्व माहेर. धन्यवाद. आम्हाला हे अवॉर्ड मिळाले तर खूप चांगलं वाटतंय, खूप ॲप्रिशिएबल वाटतंय. कारण की असं सत्कार वगैरे करतात तर सांगवड ग्रामस्थातर्फे आमचं सत्कार केलेला तर खरंच मनापासून धन्यवाद. बस थँक्यू. अजून संपूर्ण हॉल फुल पॅक बघा. सांगवड कार्यकारी कमिटी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आजचा हा कार्यक्रम तुम्ही खूप छान पद्धतीने आयोजित केला. तुम्ही सगळे खूप नटून सजून आजच्या या गावच्या ग्रामीण उत्सवाला हजर राहतात तसे राहिले आणि आजच्या कार्यक्रमाला शोभा आणली. त्याबद्दल आमच्या गाडीची पिढी आणि टीमच्या वतीने सगळ्यांचे नमस्कार, मी दीप्ती करावडे. नुकतीच माझी भेट महेश बांसे यांच्यासोबत झाली आणि हे खूप सुंदर व्हिडिओ बनवतात, कोकणातले व्हिडिओ बनवतात. नक्की यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.